तेजो वायुमृतां यथा विनिमयो यत्र स्पृशर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तः सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल गेलिया ही भरती उदा उदकपणे पंडुसुधा तरंगाची एकात्मता न मोडे जेवी. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1171 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे भगवत भक्ती. गेली आहे भलते होता उदकपणे पंडुसुता तरंगाची एकात्मता न मोडे जीवी. भगवंत अर्जुनाला दृष्टांताने सांगताय, अर्जुन तरंग म्हणजे लाटा, समुद्रावरच्या लाटा, तळ्यावरच्या लाटा, नदीतल्या लाटा, कुठल्याही असो, त्या लाटा कुणीकडे धावत गेल्या तरी मुळात पाणीच आहे, त्या पाणीरूपच आहे. त्यामुळे त्या लाटा आणि पाणी यांच्या एकात्मतेमध्ये बदल होत नाही. पाणी आणि लाटा हे एकच असल्यामुळे, दोन्ही एकच आहे, पाणीच असल्यामुळे त्यांच्या एकात्मतेत बदल होत नाही. किती जरी धावल्या त्या लाटा तरी पाण्याला सोडून काही जात नाही. का तर ते पाणीच आहे. उगं वाऱ्यामुळे तसं दिसतं आपल्याला वेगळं लाटासारखं, पण आहे पाणीच. त्यामुळे पाणी आणि लाटा याच्यामध्ये जे अभेदत्व आहे त्या अभेदत्वाला बाधा निर्माण होत नाही, त्यांच्यामध्ये भेद निर्माण होत नाही. तैसा मीपणे हा लोटला आघवे याची मज आतू आला. या यात्रा होय भला कापडी माझा. तैसा मीपणे हा लोटला. या पाणी आणि लाटा या उदाहरणाप्रमाणे पाणी आणि लाटा एकच आहे, म्हणून त्यांच्यात भेद निर्माण होत नाही. पाणी वेगळं, लाटा वेगळ्या असं काही होत नाही. त्यांच्यात काही ऐक्यामध्ये बिघाड निर्माण होत नाही. तैसा मीपणे हा लोटला. त्याप्रमाणे हा जो क्रमयोगी आहे, हा जो ज्ञानी आहे, हा माझ्या रूपानेच हो झालेला आहे आणि देहाने दूर गेलेला आहे असं वाटतं. जरी तो देहधारी असला तरी भगवंत आणि त्याच्यामध्ये फरक नाहीये. तरी पण सर्व व्यापक स्वरूपाने माझ्या जवळच आलेला आहे असं होतं. कारण मी तो एकच आहे ना. जीवात्मा आणि परमात्मा
याच्यामध्ये भेद नाही आहे, लक्षात ठेवा. जीवात्माच परमात्मा आहे आणि परमात्मा जीवात्मा आहे. त्यामुळे जरी देहाच्या दृष्टीनं तो दूर गेला आहे असं जरी वाटलं तरी तो माझ्या जवळच आहे, दूर नाही आहे. या यात्रा होय भला कापडी माझा. अशा प्रकारच्या अभेद यात्रेमुळे तो माझा चांगला कापडी आहे. कापडी याचा अर्थ कर्पटक वेश धारण करणारा. एका शंकराच्या अभंगात म्हटलेला आहे, ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदुरे शिवनाम शीतळ मुखी शेविपा कापडिया रे. कापडी शब्द आलेला आहे. शिवनाम शीतळ मुखी शेविपा कापडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी शेविपा कापडिया रे. कापडिया म्हणजे एक यात्रेकरूच, त्याला कापडिया असं म्हटलेलं आहे. अर्थात म्हणून म्हटलं की क्रमयोगी जो आहे तो माझ्यापासून दूर जात नाही. तो आणि मी जसं पाणी आणि लाटा एकच आहे तसं तो आणि मी एकच आहोत. जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे भेद निर्माण होत नाही. जरी देह धारण केल्यामुळे तो दूर गेल्यासारखा वाटला तरी तो दूर नाही आहे, मद्रूपच आहे. आणि शरीर स्वभाव वसे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेने मिशे भेटे तया. आता गंमत अशी लक्षात ठेवा, शरीर स्वभाव वशे, शरीर धर्म जरी सर्वांचं शरीर पंचमहाभूताचंच असलं, या 5 तत्वाचं प्रत्येकाचं शरीर आहे, तरी पण गुणपरत्वे स्वभाव वेगळे आहे. शरीर सारखंच, शरीरात काही बदल नाही, सगळ्यांचं पंचतत्वाचंच आहे. पण गुणात्मक भावनेनं कुणी रजोगुणी आहे, कुणी तमगुणी आहे, कुणी सत्वगुणी आहे, कुणामध्ये रजसत्व मिश्र आहे, कुणात तमसत्व मिश्र आहे. असे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माप्रमाणे शरीर जरी एक असलं तरी स्वभाव वेगळे वेगळे आहेत. कुणाचा शांत स्वभाव आहे, कुणाचं नुसतं धावायचा स्वभाव आहे, पळायचं 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 पळायचंच. कोणाचा क्रोधी स्वभाव आहे. शरीर तर एकच आहे सगळ्यांचं, पंचतत्वाचं, पण गुणपरत्वे स्वभावामध्ये बदल होतो. म्हणून म्हटलं या ठिकाणी शरीर स्वभाव वशे काही एक जरी करू बैसे तरी मीच तो तेने मिशे भेटे तया. म्हणून शरीर धर्माप्रमाणे, शरीराच्या स्वभावाप्रमाणे
तो गुणपरत्वे जरी करायला बसला काही, सात्विक मनुष्य भजन करेल गुणपरत्वे. राजसी मनुष्याला संसार सुटतच नाही. ते संसारात जीव आहे तोपर्यंत धावतच राहतात. त्यांचं धावणं काही संपत. राजसी मनुष्याच जे संसारात असे गढून गेलेले आहेत आणि ते सारखे धावत राहतात, समजावं ते राजसी आहेत. आणि जे अशा प्रकारे याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, कोणाला धड बोलायचंच नाही, गोड तर कधी बोलायचंच नाही, हे तामसी आहे. असे 3 प्रकार आहेत गुणपरत्वे. सर्वसारखे नाही आहे. एकासारखा एक नाही, बापासारखा लेक नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी. आणि शरीर स्वभाव वशे, काही एक करू जरी बैसे. शरीराच्या स्वभावाप्रमाणे स्वभाव त्याला बसू देत नाही. सात्विक माणसाला भजनच करायला लावतो स्वभाव. राजसी माणसाला आता काही जरी राहिलं नाही, कारण पोरांचे लग्न झाले, रांकीला लागले की आपली जबाबदारी संपली. तरी पण काही माणसाचा जो स्वभाव आहे तो काही जात नाही. घरातली माणसं म्हणतात तुम्ही देवदेव करा, देवदेव करा, पण ज्यांना काही राहत नाही, शांत बसवत नाही, देवदेव करवत और नाही आहे का, ते सारखे धावत राहतात. कोण? रजोगुणी माणसं. रजोगुणी माणसाचा संसाराचा मोह त्यांना सुटत नाही, लक्षात ठेवा. आणि तमोगुणी मनुष्य जो असतो तो त्याच्या ठिकाणी कधी गोड बोलायचा हा प्रकारच नाही. घरात कोणी असो म्हणा, याच्यावर धावल त्याच्यावर धावल, आणि शांतता धरावी, जरा प्रेमाने बोलावं, गोड बोलावं, पण त्याचा दोष नाहीये. त्याच्या ठिकाणी जो गुण आहे त्या गुणाचा धर्म आहे तो. आणि त्यातली त्यात मद्य मांसाचं सेवन करणारी जी माणसं असतात त्यांच्या ठिकाणी विशेष करून तमोगुण वृत्ती असते, आसुरी प्रकृती असते त्यांची. पण ती माणसं तर बेकारच असतात. मद्य मांसाचं सेवन करणारे हे अट्टल तमोगुणी असतात त्याच्यात. आणि म्हणून म्हटलं आणि शरीर स्वभाव वसे, काही एक करू जरी बैसे, तरी मिचितो तेने मिसे भेटे तया. शरीराच्या गुणाप्रमाणे जरी त्याचा स्वभाव असला, जरी त्याची क्रिया असली, तरी पण मी या विषयाच्या रूपाने त्याला मीच भेटत असतो. भगवान म्हणतात मीच त्याला प्राप्त होत असतो या विषयाच्या निमित्ताने. तेथ कर्माणि करता हे जावणी पांडुसुता, मिया आत्मेनी मज पाहता मीची होय. आता भगवान म्हणतात अर्जुना, पांडुसुता म्हणजे अर्जुना, त्या अवस्थेमध्ये मग कोणती अवस्था असेल,
सात्विक असेल, राजस असेल, तामस असेल, त्या अवस्थेमध्ये कर्म म्हणजे क्रियेचा विषय आहे. कर्म कर्म म्हटले तिथे क्रिया असतेच. क्रियेशिवाय कोणतंही कर्म होत नाही. आपण आता मंदिरात आलो, ही पायाची क्रिया आहे. क्रियेशिवाय चालण्याचं कर्म होत नाही. क्रियेचा विषय कर्ता म्हणजेच क्रियेचा आश्रय आणि क्रियेचा कर्ता हे दोन्ही जाऊन क्रियेचा कर्ता कोण आहे? जीव आहे. आश्रय काय आहे? विषय आहे किंवा शरीर आहे म्हणा. मग हे दोन्ही जातात. तो क्रियेचा कर्ता आणि विषय, पण जो आत्मस्वरूपाने राहतो तो मीच आहे. त्याच्यातून माझ्यात काही बदल नाही. आता त्याला कळत नाही, त्याला काय करावं? की आत्मस्वरूप हे परमात्माच आहे एवढं जर कळलं ना तर झाला परमार्थ. पुन्हा काही करायची गरज नाही. पण ते कळत नाही ना. माझा आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे असं जर कळलं तर तो काहीच करणार नाही, फक्त भजन करत राहील, दुसरं काहीच करणार नाही. तुम्ही म्हणाल मी बाकीचं आपोआप होतं काय? हा, ते आपोआप होत. त्याला करावं लागत नाही, हे लक्षात असू दे. जसं प्रारब्ध आहे तसं ते घडत राहत. करावं लागत नाही. त्या अमक्याचं अमुक घडलं, त्याचं प्रारब्धच तसं आहे. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी काहीच केलं नाही. प्रारब्धाप्रमाणे घडतं. करावं लागत नसतं आणि करायचं नसतं, पण आपल्याला ते कळत नाही. केल्याशिवाय कसं होईल आणि केल्याशिवाय कसं होईल आणि खाल्ल्याशिवाय कसं जमल. ते खातच त्याला काही उपवासाला म्हणत राहते काय? ते खाण्याची क्रिया होणारच आहे, कर्म घडणारच आहे. त्याला करावं लागत नाही. लक्षात ठेवा, करावा लागतो परमार्थ. ते मात्र करावं लागतं. प्रपंच तुम्हाला करा म्हणायची गरज नाही, पण तुम्हाला असं वाटतं की आम्ही केल्यामुळेच झालं, आम्ही केल्यामुळेच झालं, आम्ही केलं कसं झालं असतं. तुम्ही केलंच असतं ते, कारण तुमचं प्रारब्ध तसं आहे. तुम्ही केल्यामुळे झालंच नाही, तर ते होतं. होणार ते होते प्रारब्धेच. पण आपल्याला वाटतं की केल्याशिवाय कसं जमलं, तर काय करावंच लागतं. ते जिथं कर्तृत्व तिथं घालतात, आणि जिथं कर्तृत्व आहे ते नशिबावर ठेवतात, आणि जिथं नशीब आहे तिथं कर्तृत्व लावतात. भजन करायचं आमच्या नशिबातच नाही म्हणतात. तुझ्या नशिबात बरेच जोडे खायचे, आमच्या नशिबातच नाही. तुझ्या नशिबात सगळ्याचे जोडे खायचं आहे ना. त्या देवाचं भजन करायचं तुझ्या नशिबात नाही आहे, नशिबावर ठेवतात. भजन घाली भोगावरी अकर्तृत्व मणी धरी. जे करायचं नाही ते करायचंच म्हणतात, आणि जे करायचं ते आमचं नशीब तसं नाही. आमच्या नशिबात कुठे पंढरपूरला यायचं, तुझ्या नशिबात शेण खायचंच आहे. पंढरपूरला जाय तुझ्या नशिबात नाहीच. लक्षात, पंढरपूर आमच्या नशिबात नाही काय. म्हणजे परमार्थ हा कर्तृत्व आहे, आणि संसार हा प्रारब्धाप्रमाणेच होतो. तुम्ही किती जरी केलं, किती चालशील भराभर तरी दोन पाय
बराबर किती करा तुम्ही, जसं व्हायचं तसंच. एवढं केलं पण आपल्या इच्छेप्रमाणे झालं नाही, होणारच नाही. तू जसं पेरलं तसंच उगवल ते. कारण तसं पेरले ते कुठं कळते माणसाला, ते पेरलेलं आहे आम्ही. तसं केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. पण ते करतच नाही तसं. हरिमुखी गाता हरपली चिंता. हो, हरीच मुखाने गायले की ते चिंता नष्ट होते. आणि त्यानाही मागुता जन्म घेणे. त्याला पुन्हा म्हणून नाम 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 नाम. काही करू नका तुम्ही, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. उलट रोज ते प्रेमानंद म्हणत असतात, रोज कमीत कमी 50,000 तरी जप केलं पाहिजे. काय रामभद्राचार्य रोज 2 लाख जप करतात. 2 लाख. हे म्हणतात 50,000 तरी झालं पाहिजे रोज. कसा होईल तो? म्हणजे बसून करायचं काय नाही. बसून जेवढा जमेल तुमचं असेल तेवढं करा, पण तोंडात दुसरं बोलायचं नाही. राम 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 राम. हाताने काम आणि मुखाने राम. आपलं तसं नाही. कोणी आलं ते बोलायला गेलं की आपला राम विसरून जातो. कोणीकडे गेला अर्धा पत्ता लागत नाही, लक्षात ठेवा. आणि पुन्हा आठवण सुद्धा येत. तुम्ही राम राम आणि हो खरंच नाही, विसरलंच काय, असं होतं सगळं. म्हणून कर्तृत्व परमार्थ. नर करी करणी करे सो नर का नारायण बन जाए. कर्तृत्व केलं की तो देव होतोच. आणि संसाराचं कर्तृत्व नाही करायचं, ते होतो. पण ते कर्तृत्व केलं की नरकाला जातोच. असं ठरलेल्या गोष्टी आहेत. आमच्या मनात तसं नव्हतं, नका का नसाना, पण ते होणारच. तुमच्या मनात जरी नसलं तरी ते होणारच. काळजी करायचं काम नाही. पै दर्पणा ते दर्पणे, पाहिलिया होयन पाहणे. सोने झाकिलिया सुवर्णे, न झाके जीवी. आता पुन्हा दृष्टांत दिला. पै दर्पणा ते दर्पणे, पाहिलिया होयन पाहणे. आरशा पुढे आरसा ठेवला. तो म्हणतो असं आरसा न्या बाजूला, आता आम्ही पाहिलं. असं होतं का? नाही. काय पाहिलिया होयन पाहणे. जरी आरशा पुढे आरसा ठेवला तर त्यांना पाहण्याची क्रिया घडते काय? का बरं घडत नाही? ते जड आहे. दोन्ही आरसे कसे आहेत? जड आहे. चेतन माणसाने पाहिलं तर ती क्रिया होईल, पण जडाची क्रिया होत नाही आहे. पाहिलिया न पाहणे, होय न पाहणे. जरी आरशाला तुम्ही विचार, तुला मी आरशा पुढे ठेवले, पाहिलंच का? तो होय म्हणणारच, नाही म्हणणारच. कारण ते जड आहे ना. ते काय म्हणणार आहे? काय जसं शरीर आहे, शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी घडतात. आणि एकदा त्यातलं चैतन्य निघून गेलं की नका ना हो एवढी लाकडं घालू, मला ओझे होते असं म्हणते का? ते जड आहे. ते त्याला काहीच नाही. त्याला काही केलं तरी काही होत. आता अलीकडे लोक ते देहदान करतात. करू नये देहदान असं म्हणल्यावर लोकांना राग येईल.
देहदान करतात. या देहाने आपण एवढं केलं आणि ते गटारात नेऊन टाकतात. ते डॉक्टर लोक जे आहे शिकाऊ, ते त्याचे चिंध्या 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 करतात आणि त्याचं गाठोडं बांधून फेकून देतात. पण अलीकडे लोकांना ते त्याचं बरं अभिमान, देहदान केलं त्याने. कशाला केलं? मूर्खाच्या हातात द्यायला काय? अरे एवढे या देहाने एवढा सुंदर देह आहे, एवढं केलं तर उत्तम प्रकारे आमच्या गुरुजीला म्हटलं होतं की तुम्हाला समाधी द्यायची नाही, ते थडकं बांधायचं नाही आणि ते थडक्यात देह घालायचा नाही मुर्दा. त्याला जाळून टाका, त्याला पावित्र्य आहे. जळण्यात पवित्रता आहे देहात, पुरण्यामध्ये पवित्रता हो नाही आहे. मी का सांगतोय की दर्पणाते दर्पणे, आरशा पुढे आरसा ठेवला, जडापुढे जड ठेवलं, काही होणार नाही त्याला. कोरोनाच्या काळामध्ये काही वाईट परिस्थिती लक्षात, वाईट भयानक, ते आठवण केलं तरी शहारे येतात आम्ही. ते असे कापडाच्या प्लास्टिकच्या ह्याच्यात बांधायचे आणि ते रचायचे माल ट्रकमध्ये. तर ते पहा काय परिस्थिती होती वाईट. तो जे रचणारे होते ना ते वेगळेच माणसं होते. तो म्हटला मधी माल ट्रक रचले सगळे प्रेत आणि मधल्या माणसाचे पाय हालत होते. म्हणजे ते कसं होतं, तसेच नेऊन जाळले. कोरोनाच्या काळामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती. तो म्हणला खूप वाईट वाटलं, पण काय करू, एवढे प्रेत कधी काढू आणि त्याला बाजूला करू. तसाच नेऊन तो काय झाला असेल, मेल्यानंतर देहाला काही राहत नाही, ते मातीच्या तुम्ही काही करा, पण जिवंत असताना जाळल्यावर काय झाला असेल त्याची परिस्थिती काय. मला मुद्दा काय सांगायचा आहे लक्षात ठेवा की जड जोपर्यंत त्याच्या चेतना आहे तोपर्यंत याला वेदना होणारच. चेतना आहे तोपर्यंत, चैतन्य आहे तोपर्यंत काटा टोचला तरी वेदना होणार. पण चैतन्य गेल्यानंतर तर तोडा फाडा जाळा काय पुरा काय करायचं ते करा, त्याच्यावर काही परिणाम होत नाही लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी पै दर्पणा ते दर्पणे, पाहिलिया होय न पाहणे, सोने झाकलिया सुवर्णे, न झाके जेवी. काय किंवा आरशा पुढे आरसा ठेवला तर त्याला काहीच नाही ना, त्याला काही कळतच नाही. आरशाला काय कळणार मग, आरशा पुढे आरसा ठेवला तरी. पाहिलिया होय न पाहणे, जरी ते एकमेकाला पाहत असले तरी आमचं झालं आता पाहणं बाजूला करा असं म्हणतं का नाही, त्यांना काही कळतच नाही, जड आहेत ते. सोने झाकलिया सुवर्णे, न झाके जेवी. आता सोन्याला सोन्याने झाकलं, सोन्याला झाकलं तर काय होईल? सोन्याला झाकलं का, तेही सोनं हेही सोनच. त्या कुंभामध्ये एक साधू आहे, मठाधिपती. त्याचं सिंहासन आहे सोन्याचं. कशावर बसतो तो? तेवढ्या कुंभात एकच येते सोन्या सिंहासन. ते आहे 245 किलोचं. किती किलोचं आहे ते? लोक पाहतच राहतात. त्याच्यावर तो बसत असतो साधू. काय तेव्हा सोन्याला सोन्याने झाकले तर काय होणार आहे? सोनंच आहे ते, त्याच्यात काहीच होणार, बदल होणार हो नाही आहे. किंवा आणखी दृष्टांत, दीपा ते दीपे प्रकाशिजे, तेने प्रकाशनेचे निपजे,
तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. भगवान सांगतायत अर्जुना, दीपाते दीपे प्रकाशिते. दिव्याने दिवा लावला काय, दिवे पूर्वी असे होत, लाईटचं तसं नाही ना. हा बल्ब घेतला आणि त्या बल्बला लावला की चिटकला असं नाही होत. पण दिव्याने दिवा लावला तर होता लावता येईल. दीपे दीपे प्रकाशिते, या देवाने त्या दिव्याला प्रकाशित केलं. न प्रकाशनेची निपजे, मग त्याचं प्रकाशन सिद्ध होतं का? नाही, तोही प्रकाशन आहे, प्रकाश आहे. त्यात काही बदल झाला असताना तर मग त्याच्यात काही घडलं असतं. पण दिव्याने दिवा लावला हे आपल्याला क्रिया झाली, पण त्यात काही बदल झाला. तोही प्रकाशाने आहे, प्रकाश आहे. त्याच्यामुळे प्रकाशाने याच्यात काही बदल झालेला नाही. प्रकाश दोन्ही प्रकाशच आहेत, त्याच्यामुळे बदल काहीच झाला नाही, फक्त क्रिया घडली. या दिव्याने त्या दिव्याला स्पर्श केला आणि तोही प्रकाशाने आहे, प्रकाश. दोन प्रकाश आहेत का आता? एकच. दोन्हीचा प्रकाश स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला, दोन्ही एकच. बस सिद्धांत सांगतात, तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. त्याप्रमाणे मी करता आणि मीच कर्म, कर्मही मीच आणि करताही मीच. हे माझ्याकडून कसं काय कार्य केलं जातं? करताही मीच आहे आणि कर्मही मीच आहे. हे करणं आहे का? हे करणं नाही आहे, लक्षात ठेवा. करता मीच आणि कर्म मीच, आणि मग काय केलं? काहीच केलं नाही. हा, वेगळं वेगळं असतं ना, तर मग त्यात समजलं असतं याने ते कर्म केलं. तो करताही तोच आहे आणि कर्मही तोच आहे, आणि काय घडलं? काहीच घडलं नाही. सूक्ष्म विचार थोडा केला तर हे लक्षात येईल. तसं लक्षात येणार नाही. कर्म ही करीतची आहे, जे करावे हे भाषित आहे. तै न करण्याची होय तयाचे केले. पहा, मोठी गंमत सांगता येत, लक्षात ठेवा. कर्म ही करीतची आहे, जे करावे हे भाषित आहे. तो कर्मयोगी जो आहे, क्रमयोगी, तो शरीराने, इंद्रियाने, मनाने, कारण शरीराने कर्म घडतं, इंद्रियाकडून कर्म घडतं आणि मनाकडूनही कर्म घडतं. प्रत्येक इंद्रियाचं कर्म भिन्न भिन्न, वेगळं वेगळं आहे. सगळ्याचं कर्म एक एक आहे नाही. म्हणून इंद्रियाने आणि मनाने, शरीराने कर्म होतच राहत. नका म्हणलं तरी ते डोळ्या पापने काय खाल्लं करता सारखा, आता होणारच. तुम्ही नाही म्हटलं तरी तसं करू नका म्हणजे ते आपोआप होणार. तुम्ही केलं तर होत नाही तर होत नाही असं तर नाही, ते आपोआप घडणारच. ऐकू नका म्हटलं तरी ऐकणारच. श्वास घेऊ नका, श्वास घेऊ नका, ते होणारच आपोआप. श्वासोच्छ्वास. प्रत्येक इंद्रियाचे जे कर्म आहे ते कर्म करत नाहीत, होतात. कळलं? आपण किती दिवस झाले सांगतो की बाकीची बडबड करू नका, देवाचं नाव घ्या. बाकीच्या बडबडीचा फायदा होत नाही, देवाच्या नावाचा होतो. पण जे वळण पडले जिभेला ते जातं का? पण ते जाण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते वळण जे पडले, वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. जे वळण पडलेलं आहे ते होतच, करावं लागत नाही. लक्षात ठेवा. ते आपल्याला असं वाटतं की मी पाहतो, मी ऐकतो, मी श्वास घेतो, मी चालतो, मी खातो पितो.
त्या क्रिया घडतच शरीर आहे तोपर्यंत. शरीर पडलं की क्रिया संपल्या, असा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. मी कर्म करतो नाही, तू काहीच करत नाही, लक्षात ठेवा. ते होतच असतं. तू जरी म्हटलं मी केलं, काहीच केलं नाही, तू काहीच करत नाही, लक्षात ठेवा. जे करायला पाहिजे ते कर, नको ते होतच असतं. तू काही त्याचा डोकं मस्तक बळवत राहू नको, छाती वळवू नकोस. काय भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना या ज्या गोष्टी आहेत त्या होत राहतात. तुला करायचे ते परमार्थ, तुला करायचे ते भजन, तुला करायचं तो अभ्यास, तुला करायचं घ्यायचं ते ज्ञान, हे मात्र करून घ्यावं. हे करावं लागतात. संसार करावा लागत नाही. तू म्हणतोस ना मी युद्ध करणार नाही, कारण करशीलच तू. तुझं जे स्वभाव आहे तो स्वभाव तुला सोडणार नाही. काय स्वभाव आहे त्याला काय करणार. क्षत्रियाचा स्वभाव आहे युद्ध कर. म्हातारीला किती सांगितलं बडबड करू नको, बडबड करू, ते करणारच. तिचं तोंड गामाडोनाची पट्टी जरी लावली तरी ते बडबड करणार, किंवा चिकटपट्टी लावली तरी बडबड कसं काय करायचं. राम राम कृष्ण कृष्ण शिव शिव म्हणत राम, बडबड कसं. हजारदा सांगितलं तुला देवाचं नाव घे, बडबड करू नको, पण ते करणारच. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात आणि परमार्थ करावा अशा प्रकारे भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा.